गाडी पोसून चल. कस काय दिसतंय? मत चांगला आहे, धू पुस लवकर पटापटा. धुतली तर नाहीच. पाहुणे गाडी बघणार आहेत का मला बघणार आहेत? पण गाडी चांगली पाहिजे ना, गाडी वजन पडतं माहिती का? माझं मीच नाचणार हा. नाच बाबा तू, चल उरक. तिकडे फोनवर फोन यायला लागलेत. विलास हा रातच्या दिवस तरी पुस नवर देव राव मी. अरे गाडीला थोडंच माहिती नवर देव पुस. चल का ना उरक हो. फोनवर फोन यायला लागलेत. हॅलो, किती वेळात येणार इथं? अरे निघलोय लगेच. आणि किती जण येणार इथं? पावसाच्या अगोदर या. अरे येतो, दोन चार जण आहेत बाबा. हा, लय जण नका येऊ. बरं चालतंय. अरे घेणं का उरकून तिथं परत एक तर पुरी भेटणार पोरांना. आता काय येळ केळ वनवासाल शेतापुढे तू काय उरकला का घरचे उरके ना आवरा बघा की. तुझ्या. काय खरंय तुझं? आयो उरकला का लय घोळ 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 घोळ. काका उरका. लवकर चल. अण्णा आता पिशवीला काय बाजारला जायची का आपल्याला? बाजारला जायचं हातात काय तर तुम्ही असंच काहीतरी पाचगाळ्याने बोलत तुमचं ही मला नितीन भाऊ काकाला मावशी लावा राव उरकायला. ऐकल तिकडे केला का तू? काकाचं तुझं नाचलं असतं राव दरवेळेसच ही. तर बोलवलं कर बसा चला पटापटा. थांबला का बस तू? बस अण्णा, बसा बरं पटकुनी तुम्ही. चल घ्या बस पटापट. आई काय ए यार चला उरका. न्यावाला कशाला? मोकळं जातात का? तुला कुठं न्यायची लायकीचीच नाही ठेवी तू. पहिले माणसं खांद्यावर दोतार टाकून जात होते पादरात एक वाकर गुंडाळून. मोकळं जातो का पाहुणे आपल्याला जायचं म्हणल्यावर? आता गठुड घ्यावा. मग पिशवी आहे आता पहिलं बरं राहून द्या ती डिकीट ठेवी तुम्ही. अरे पण नारळ बिरळ घेतला का? नारळ कशाला? आता ती सगळी अंधश्रद्धा आहे. सोड बर तू. बस बरं आधी. नाही, घ्यावा लागतो बाबा आधी गाडी बिडीला पडाय. चल लवकर. यायला. होती का चालू? थांब ना होईन ना. मी म्हणलो होतं ह्याच्यामुळेच नारळ बिरळ पडतात. पुढीच नाही तर ऐकत नाही. चालायचं का? चला चला चला. नीट राहा. येडेवन करू नको. ओके इलास. हा हा मी काय तुझ्या शब्दाच्या पुढे नाही तर. ते बरोबर आहे. होय अण्णा. बरोबर आहे ना. हं? बरं आपल्याला एक तर पुरी देत नाही तर दिली ती मग काय? आपण पण करून घेतली पाहिजे. एक तर आजकालचे 18 वर्षाचे पोरं बोंबलं हिंडत आहेत. 30 वर्ष 18 काय घेऊन बसता. आता 18 काय आता काय अवघड आहे. होय ना, आता गमन. आम्हाला काय ओळख ना पळक मग शब्दाला तुझ्याच मना असणार ना. हा, मग काय तुझ्यावर चाललेलं आहे नी. होय मावशी. आपलं पोरग काय असं देखणं लई आहे. असं भंगार नाही लगेच पटन. काय का नाही मग देखणं म्हणजे विषय का गोरा रंग. एक नंबर पोरग आहे अख्ख्या ती बस आपल्या वाडीत. असू नाही. पण मग काय? लागणार लाईन गेलं पुढं. हा, ते आहे आता काय होणार आहे तिथे पोरं. त्यांना आपल्या घरचं सगळं सांगितलेलं आहे ना. हा सगळं सांगितलंय. जाऊन दे पटा 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 पटा. अरे जाऊन तर द्यायचे पण असे चढण तुडण तगडण तुकडण गाडीला जपलं पाहिजे बाबा. कष्टाची गाडी आहे. हा? काय ए, लागलं? तुला फोन आलाय बघ बरं. पाहुणे बघ फोन आहे का? हा हाच नंबर आहे. हॅलो ऐका की, थांबा 2 मिनिटात बोलतो. हा बोल की इथेच. थांब सांगा राव यांना. थांब बरं काय म्हणतात ते बघते पाहुण्याचा फोन आलाय म्हणल्यावर बोलून दे की त्यांना. बर काही पर्सनल गोष्टी असतात. बरोबर सांगा काका. हॅलो बोल ना. थोडा प्रॉब्लेम झालाय म्हणलं येऊ नका तुम्ही. काय झालं? हा बोल ना. कसलं काय झालं नेमकं सांग की. अरे काय लका नितीन आई, काका बाहेर ये. सगळे संघच आणलेत राव मी. काहीतरी झालं. तू ऐकणार का तू तसं नको करू का. आता त्यांना काय सांगू बरं मी. काय पाहुणे काय डोक्याला ताप झालाय. काय म्हणतात पाहुणे? काय हा? अवघड आहे का बरं? काय. फार जवळ आलत राव. हा मग काय म्हणतात? तू धडधड बोल ना पटा पटा. अरे काय बोलू ती काय? पोरगी गेली रातची पळून. येडं फिडं झाला काय आम्हाला आलं तिथं काय सांगतो तू? मग आता आम्हाला इथवर घेऊन आला किती लांबून घेऊन आलोय. फोनवर बोलणं काय झालंय आता काय राव. हे असलं दाखवत असतात काय मग असलं घर आम्हाला. अरे बाबा अचानक झालंय. काय देवा आपल्या नशिबाला आठवते माझ्या महाराज. अरे तुला सांगितलं होतं मी नारळ याच्या खाली म्हणलं होतं फोड म्हणून. ऐकत सुद्धा नाही तर तुम्ही लेकर का म्हणून ऐकलं नाही. नारळ फोड असतात असं पत्न पाहावं नसतं लागलं. आई पर 15 ठेवतो. आता ही जागा आहे का तुला हाणायचे ते नारळाचे? मग तुम्ही ऐकतच नाहीत बाबा लेकर. शेट काय उपयोग आहे?
काय चाललंय काय आता काय चाललंय हा ना तोंड माझं. आता मागच्या बरी ह्यांनी नेलं ती पोरगी निघाली पांगळी ती काय जुळलं नाही. आता ही पाहिजे ही मध्ये गेली पळून. नेमकं आता माझ्या पोराचं लग्न कसं काय नशिबात आहे तीच मला कळा ना बाबा. काका मावशी हीच पण होती. आता तुझं झपटाय पाहिजे. माझा पण मावस भाऊ आहे राव, मला पण टेन्शन आले. अहो, काय टेन्शन आहे मग. एकदा चुकत आहे दोनदा चुकत आहे तिसरा बेवारीने असं म्हणजे काय करायचं. कशाला घर दाखवायची रे हा? मला दाखव ना मध्यस्थीच माणसं तरी होता. काढावं का? आई जाऊ दे त्याला काय बोलत ती. आता पळून निघाली पळून तर आंधळी. परत मला टिच भरलं गाठात गाडी बंद पडली. आता गेली पळून. आता हे सगळीकडे सांगत देऊन पेटीत आणि तुम्ही. आता काय दौंडी नाही पेटत. आता आपल्याला थोडं थिर राहून करून घ्यावं लागेल आपलं काहीतरी. गप्प पडावं लागेल घरातच जग मारायची. आता माझ्याच पोराचं नशीब खोट आहे का काय. मग आता काय म्हणायचं, 2-3 वेळेस पण होती म्हणे आडवं आलंय, ह्या वेळेस पळून गेली मागच्या तुम्ही वेळेस. तरी काय? चांगलं बघा आता ही जागा नाही बरं का अण्णा. आई बसा बरं तुम्ही आतमध्ये जा. जा, काका जा बसा. बस. कुठून मावस भाऊ भेटला असला काय माहित कोण होती. कर. हा? काय झालं आता? जक मारा मला आणलं होतं इकडे. म्हणजे मीच हे केलं का? मग काय दाखवून केलं तू? कुणी केलं ही? दाखवून चुकी केली राव. मला काय माहिती तिकडे आई घालीन पळून जाईन. ह्याचं बदगवानाचं. चल बस आतमध्ये. मला सांगत पण होती ह्याच. बस दरवेळेस तुझं हे असलं. बरं, जाऊन द्या नका तंडू इथंच. एकच नंबर हा. काय नाही तिंदाजी मग कुठं चाललात? चाललो तेडायला येतो का? काय म्हणताय? येडायला चाललात? झालं वाटतंय ना. हा ऊस झालं आता झालं आणि घरी जायचं होतं पण तेवढ्यात तुम्ही दिसलं. बरं चला मग काय येडायला जायचं वय. मग काय काय नाही तिंदाजी आम्हाला कुठं गडिंगनर खायला नेत नाहीत काय नाही. हा तुझ्यापर्यंत आलं का? माझ्यापर्यंत आलं का म्हणजे आम्ही म्हणतोय नितीनदाजी बरोबर गडिंगनर होईन. आम्ही तर जेवणार घरी. घरची म्हणते जेव जेव. नितीनदाजी तुमच्या लग्नात आपला नागिन डान्स बरं का. मला फक्त आता पिपानीच वाजवायची राहिली. खरं तुम्ही पेपरी वाजू ना. मी तर नागिन डान्स करायला मला लय आवडतो. चला आता तू माझी वाजव. चल. बरं चला. काय अण्णा काय चाललंय? मग मामी आता कालच मी हटाकणार होते तुम्हाला. म्हणलो कुठं चालली बाई यांची फॅमिली. कुठं नाही इकडे गेलतो गावाला चाललो होतो. हा कळालंय उडत उडत आम्हाला. गडिंगनेर खायला कधी येतात हा? खायला म्हणते. तू कपरे वरच्या खपल्या गाडी ती अण्णा तुम्हाला लक्षात येत आहे पण ह्यांना कोण सांगावा. अहो नशीब त्या आधी पळून गेली. आता लग्न झाल्यावर झालं असलं वाचा आता काय करायचं मी. आता काय व्हायचं की तू लगेच पुढे गेलती फॅमिली काय गेलती काय गरज आहे का तुला काय हटकायची. पण अण्णा तुम्हाला काय करायचे आम्ही मम्मी विचारतोय ना दाजीला. अहो पण पण हटकू नाही ना. तोंड आणायला सुद्धा माणूस नसतं राहिला अण्णा मला. अहो नितीन मी आपली सांगते घरच्या सारखं. ही सुरिकीचं काम आहे ना लय म्हणजे त्याला जवळचं माणूस बघावा लागत आहे. जवळचं माणूस बघितले अहो जरा पुरी दबावात राहते. आता मी मावस भाव विश्वास ठेवावा का नाही मग. नाही 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 मावस भाऊ नाही कोणी नाही. एखादा असं चांगलं मुरुपीच माणूस लागत आहे चोरिकीच्या कामाला. दुनियाला नगाड निघाली आता. पण मला काय म्हणायची नितीन दाजी गेलो आमच्या सारख्याला तर म्हणावं का नाही. ए तुला काय कळत आहे रे काय मध्ये मध्ये बोलतो. काय कळतंय का हा, नाही ही काय एवढी टिंगलीचा बाग आहे काळजी काय? आहे मला. सोयरीक म्हणजे काय टिंगलीचा बाग नसतो. गब्बस आमचं काय चाललंय आणि तुझं काय चाललंय. तेव्हा म्हणे नागिन डास आता काय पुंगी वाजू का मी तिथं. मग दर एडवण केलंय त्या तिकडून येऊस तर. अरे पण मी म्हणलं नितीन पण मला काय म्हणायची तुम्ही एवढं खसायचंच नाही नशिबातलं कुठं जात नसतं. हा आणि ती पोरगी आत्ताच गेली ती चांगलं झालं आणि उद्या गेली असती तर काय केलं असतं. अहो कुणी जाताना विचारतं काय झालं म्हणजे जर काय सगळ्या गावात दौंडी पेटेल. असं काही नसतं. असं काहीच नसतं. समज ती गेली निघून ती पोरगी गेली तर बापाचं नाक जात आणि पोरग गेलं तर त्याचं काही नसतं एवढं. जाऊन द्या नितीन हा. दाजी झालं गेलं लय नका टेन्शन घेऊ. मी तुमचा मिळव नाही पुरींना लय उतड आलाय आपण कुठून बी आणू नका टेन्शन घेऊ. फक्त आपलं तेवढं लागणार नागिन डान्स बघ. लई श्याम बावळा ठेवा. अरे आता मी नितीन दाजी जाणार नितीन दाजीची सुरी करायला. म्हणजे परत जमलत नाही पाहिजे कधी परत. नाही हो असं नाही होणार. तू तिथं बोलायला काय कमी बोलतो काय तू. नाही मी बोलतो म्हणूनच होत. तुम्ही म्हणता ना तसं असं मधला माणूसच जबरदस्त पाहिजे.
हा त्या जबरदस्त, शब्दात असं वजन जबरदस्त पाय पाहिजे. काहीतरी. मम्मी मी काय म्हणतोय मधला माणूस आता सोयरिकीचा असं आहे समज आज जमलं आणि 2च दिवस दम काढायचा आणि चौथ्या दिवशी लगेच हा अहो आम्हाला कळालं ना आम्हाला उगाचच वाटलं करामलंच नाही. तर तुम्ही काही नका टेन्शन घेऊ. दाजीची जबाबदारी आता माझ्यावर. दाजी आता तुम्हाला कसल्याही परिस्थितीत मी पिवळाच करणार. बघा पोरगे काय लग्न करणार म्हणजे करणार. काय अण्णा तुम्हाला काय वाटतं? तुझंच गोड पुढं. 100 करशील रे हा नुसत्या गप्पा नको मारू पोरगी जाणून जाऊ. आणणार म्हणजे आणणार. दाजीला आता पिवळं करणारच. बर बाबा तुझ्या तोंडात साखर त्याचं पडेल. एकच डोक्यात आहे ती कधी नागिन डान्स करेन म्हणून. हा काय सांगायचंय. बरं चला मामी वर येडा करून येतो मी. बरं, हा, बरं. घरचं पण वजन. टेन्शन नका घेऊ. नाही नाही टेन्शनच नका घेऊ. नाही यायची ना तुला. हा जायचं ना, चला पार्टी आता दाजीची आपल्याला. टिका न्यायला जमतो आणून कोण द्यायचं. का आलात? काके हो आमचं टिकाव कुठे आहे ना घरात. दिदूबाई आण ग त्यांचा टिकाव. दिदूबाई टिकाव दे त्यांना. रवी कुठे गेलाय. गेलाय बाजरी पेराय. न्यायला जमतो आणून द्यावा ना त्याने झाले आता नाही घरी माणूस काय करावा. गेलाय येताळात. होय नितीन काल गेलतात ना पोरगी बघायला. गेलतो. काय झालं? अहो निदान आम्हाला तरी म्हणायचं पाहुणे पोरगी होती आपल्या एक. होती वय एवढं सगळं माहिती आहे मग सगळं काय झालं ते बी माहित असेल की तुम्हाला. आता बाय कशाचं काय माहिती आणि कशाचं काय होत जरा सांगत का जावं. माझ्या तोंडातून वेद वाजवले पाहिजे. हाय दादा पोरगी आहे चांगली एक. पाहुण्याचीच आहे आपल्या बघा. केवढी के हाय 10वीला. काय मग आम्ही चेष्टा करता राव माझी ही त्यांची न माझी बरोबरी होत असते का. मग त्याला काय झालं मग ते तुम्ही आधी गेलेले गेले पळून. मग आता हेला काय झालं आता. मग तुम्हाला सगळं माहित असून तुम्हाला मला तिची विचारलं ना शेवटी. मग आता म्हणूनच म्हणलं ना हाय नवरे म्हणून. म्हणूनच तुम्हाला म्हणलं हाय नवरे. काय काके ही तुमची तर अशाकडं असतोय. अहो हाय पाहुणे तू. आहे तर दाखवा दुसरी बघा मला जमन अशी बघा मग. बरं बघू 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 करू प्रयत्न. बघू दुसरी नवरे. बरं येऊ काके मग. हा हा या आम्हाला जर परत लागल्यावर टिकाव. सगळंच नाही आता लागल्यावर ते नाहीच म्हणतो माणूस. हा नितीन अहो पोरगी बघाय चालल्या शेजाऱ्या पाजाराला त्याला सांगतच जावा. माहिती होतं कोणीकडे दाखीत माणूस हे करीत जाते तसंच. हा सांगतो हं. येऊ का मग. हा या या